नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं 5वं प्रकरण जे आहे बघा, ज्याचं नाव आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर, याच्या स्वाध्याय 5.1 ला आपण आज सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न आहे बघा त्यातला 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती. मग काय करायचं बघा, असं असेल तर 17 तसेच्या तसे लिहून घ्यायचे. किती शून्य आहेत? 1, 2 आणि 3. म्हणजे डेसिमल पॉइंट जो की संख्येच्या नेहमी शेवटी असतो त्याला काय करायचं, आपल्याला 3 घरं इकडे डावीकडे न्यायचं आहे. म्हणा बरं, हे पहिलं, हे दुसरं, तिसरं घर नव्हतं म्हणून एक शून्य दिला, डेसिमल पॉइंट आणि नंतर परत शून्य. म्हणजेच काय उत्तर आलं? 0.017. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 1 इंटिजर 5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती. काय करायचंय, काय सॉल्व्ह करायचं आपल्याला? 1 इंटिजर 5/8. यालाच कसं लिहू शकतो आपण? 1 + 5/8. 1 जसाच तसा 5/8 ला सॉल्व्ह करून घ्या बरं. हा घेतला बघा इथं 5, याला काय करतोय आपण 8 ने डिवाइड करतोय. 8 0 0, 5 मधनं 0 गेले उरले 5. त्याच्यावरती शून्य घेतला, वरती येऊन जाईल डेसिमल पॉइंट. 8 6 किती होऊन जातील? 48. 50 मधनं 48 गेले उरले 2, त्यावर परत एक 0. 8 2 किती झाले? 16. 20 मधनं 16 गेले उरले 4, त्याच्यावरती घेतला 0, तर 8 5 किती होऊन जातील? 40. आणि इथे 40 मधनं 40 मायनस केले तर आन्सर येईल आपलं 0. म्हणजेच काय आलं? प्लस 0. याचा 5/8 चा आन्सर काय? 0.625. दोघांची प्लस करा, काय उत्तर येईल? 1.625. कुठे दिलेला असा आन्सर आपल्याला? ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, 0.0725. 0.0725 याला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल. याला सोप्या पद्धतीने लिहायचं आहे, अपूर्णांकात लिहायचं आहे. मग कसं होईल पहा बरं. पहिले काय करायचे, जे अंक आहे ते देऊन घ्यायचे. काय होता? 7 2 आणि 5. डेसिमल किती घर सरकवायला लागणार आहे? हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. 4 घर डेसिमल आपल्याला सरकवायचं आहे. म्हणजे अपॉन मध्ये येतील एकावरती 4 शून्य, म्हणजेच किती झाले? 10,000. यालाच काय करू शकतो आपण? कोणत्या टेबलमध्ये येतात दोघं संख्या? 725 आणि हे 10,000. इथं शेवटी बघा 5 दिलेलं आहे, इथं शेवटी बघा 0 दिलेले, म्हणजे हे 5च्या टेबलमध्ये येतील. करा बरं याला मग 5 मल्टिप्लाय फॉर्म मध्ये लिहा बरं. 725 ला 5 ने डिवाइड केलं तर 5 1 5, उरले 2 त्यावर घेतला 2, 5 4 20, परत उरले 2 त्यावर घेतला 5, 5 5 45. खाली परत 5च्या फॉर्म मध्ये कधी लिहिलं तर 5 ने डिवाइड करायचंय 10,000 ला. 5 2 10 आणि त्याच्यावरती 3 0 जशी 4 तशी. परत बघा आता इथे 5 5 कॅन्सल होऊन जाईल. आपल्याकडे उरलेलं आहे काय? 145/2000. यालाच परत कसं लिहिता येईल? 5च्या फॉर्म मध्ये जर का लिहिलं तर परत शेवटी 5 आणि शेवटी 0 येतोय, म्हणजे 5 ने डिवाइड करता येईल. करा बरं. 5 ने डिवाइड केलं तर 5 मल्टिप्लाय बाय काय फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण? 5 2 10, 5 9 45. याला जर का लिहिलं तर 5 मल्टिप्लाय बाय काय होऊन जाईल? 5 4 20 आणि वरती 2 0 जसेच तसे. परत 5 कॅन्सल होऊन जाईल. काय उरलं आपल्याकडे? 29/400. याला अजून सिम्प्लिफाय करता येणार नाही, कारण 29 जो आहे तो आपला प्राईम नंबर आहे. मग आहे का असं 29/400 कुठं दिलेलं? ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, वरती दिलेला आपल्याला 153 मल्टिप्लाय बाय 500 अपॉन मध्ये आहे 25 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 4 ची किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे. याला दशांश रूपात लिहायचे आपल्याला. मग पहा बरं काय कट शॉर्ट करता येते ते करा. 100 1 100, 100 5 500.
परत 5 काय उरलं आपल्याकडे 153 वरती उरलेलं आहे बघा आणि खालती पहा हा 5 आणि हा 4 म्हणजे 5 4 जार किती झाले 20. डिवाइड करा याला 153 ला डिवाइड करतोय बघा आपण 20 ने मग 27 जार किती होऊन जातील 140. 3 मधनं 0 गेला 3 5 मधनं 4 गेला 1 आणि इकडे होऊन जातील 0. त्याच्यावरती परत 0 जर का घ्यायचा असेल तर डेसिमल द्यायला लागेल 26 जार होऊन जातील किती 120 किती उरले 10 परत 0 घेतला तर मग 25 जार किती होऊन जातील 100. रिमाइंडर उरला आपला 0 आणि आपला आन्सर आलेला आहे किती 7.65 लिहून घ्यायचे 7.65. कितवा पर्याय आहे 7.65 ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. पाचवा प्रश्न दिलेला बघा आपल्याला 61/10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल दशांश रूपात लिहायचं आहे. मग काय करायचं 61 तसेच तसे लिहून घ्यायचे आणि किती शून्य आहे 1 2 3 आणि 4 म्हणजे डेसिमल पॉइंट जो सगळ्यात शेवटी होता त्याला 4 घर डावीकडे न्यायला लागेल. न्या बरोबर पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि नंतर काय दिला डेसिमल दिला म्हणजे 0.0061 अशा पद्धतीने आपल्याला या संख्येला दशमान पद्धतीने लिहिता येईल. ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. सहावा प्रश्न आहे बघा काय दिलं आपल्याला 0.07/0.7 प्लस 0.7/0.07 याचं उत्तर काढायचं. मग सगळ्यात पहिले यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम करायला लागतील आपल्याला. मग करून घेऊ बघा आपण दोघीकडे डिनॉमिनेटर आपण 7 करायचा प्रयत्न करू. मग बघा इथे पण 7 करायचा प्रयत्न करू इथे सुद्धा 7 करायचा प्रयत्न करू. इथे 7 करायला एक घर सरकवायचं आहे वरती पण काय करायला लागेल एक घर सरकवायला लागेल म्हणजे काय होऊन जाईल 0.7. इथे 7 करायला आता 2 घर सरकवायचे आहेत वरती पण 2 घर सरकवायला लागतील म्हणजे 7चं एक घर आणि 9 म्हणून काय दिलं आपण 0. मग पहा बरं काय आला आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आला त्याला कॉमन लिहून घ्या. वरती काय उरलं 0.7 प्लस 70. 0.7 प्लस 70 किती झाले 70.7/7 करायला सिम्प्लिफाय डिवाइड करा. मग काय होईल 7 1 7 0चा 0 जसा तसा डेसिमल बरं 7 1 7 काय उत्तर आलं आपलं 10.1. 10.1 लाच कसं लिहू शकतो आपण 101 लिहून घेतला आणि एक डेसिमल इकडे सरकवतोय म्हणजे डिवाइड बाय काय लिहिता येतील 10 लिहिता येतील. मग 101/10 कुठे दिलेला आन्सर ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. सातवा प्रश्न आहे बघा त्यामध्ये दिलेला आपल्याला 0.36 मल्टिप्लाय बाय 2.7 मल्टिप्लाय बाय 0.01 अपॉन मध्ये आहे 0.03 मल्टिप्लाय बाय 0.06 मल्टिप्लाय बाय 0.2. मग डेसिमल सरकवा बरं इथे बघा 2 घर सरकवायला लागतील इथे 1 आणि इथे 2 म्हणजे किती झाले 2 आणि 1 3 3 2 5 घर सरकवतोय आपण. परत इथे 2 इथे 2 4 आणि इथे 5 वरती पण 5 सरकवतोय खालती पण 5 सरकवतोय म्हणजे सेम आहे. मग 36 मल्टिप्लाय बाय 27 मल्टिप्लाय बाय 1 होऊन जाईल वरती 5 घर सरकवतोय सगळ्यात आणि खालती होऊन जाईल 3 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 2 इथं पण 5 घर सरकतील. मग करा बरं याला सिम्प्लिफाय 3 1 3 3 9 27 6 1 6 6 6 36 परत 2 1 2 2 3 6 किती उरले आपल्याकडे वरती इथं उरलेला आहे फक्त हा 3 आणि इथं उरलेला आहे हा 9. मग 3 मल्टिप्लाय बाय 9 किती झाले 3 9 27 आपला फायनल आन्सर आहे. हे कुठे दिलेलं आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपला स्वाध्याय 5.1 पूर्णपणे सॉल्व्ह करून झालेला आहे. धन्यवाद.